नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वोल्टास लिमिटेड या कंपनीचे सर्वात पहिले फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत आणि नंतर आपण टाटा ग्रुपची कंपनी वोल्टास लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी बघूया की वोल्टास लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर कोणत्या टाइमला आले आहे. तर मित्रांनो, वोल्टास लिमिटेड या कंपनीचे क्वार्टरली नंबर 13 नोव्हेंबर 2025 म्हणजे आज मार्केट बंद होण्याच्या 2 मिनिटा पहिले आले आहे. म्हणजे मित्रांनो, वोल्टास लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला टुमारो म्हणजे उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे, फक्त EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, वोल्टास लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर खाली आलेला आहे 2,619 कोटी रुपयांनी 2,347 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील खाली आलेला आहे 3,938 कोटी रुपयांनी 2,347 कोटी रुपये. आणि जर आपण वोल्टास लिमिटेडचा टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 2,724 कोटी रुपयांनी 2,411 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 4,020 कोटी रुपयांनी 2,411 कोटी रुपये. आणि जर आपण वोल्टास लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाले आहे 2,486 कोटी रुपयांनी 2,321 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचे खर्च कमी झाले आहे 3,992 कोटी रुपयांनी 2,321 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे खाली आलेला आहे 205 कोटी रुपयांनी 54 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील भयंकरपणे खाली आलेला आहे 202 कोटी रुपयांनी 54 कोटी रुपये. आणि वोल्टास लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 132 कोटी रुपयांनी 31 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वोल्टास लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड खाली आलेला आहे 140 कोटी रुपयांनी 31 कोटी रुपये. आणि जर आपण वोल्टास लिमिटेड या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला जो फक्त रुपीजमध्ये असतो तर तो इयर ऑन इयर बेसिसवर खाली आलेला आहे 4.05 रुपीजने 1.03 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झालेला आहे 4.25 रुपीजने 1.203 रुपीज. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेड या कंपनीची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. आणि मित्रांनो, कंपनीची सेल्स म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर भयंकरपणे खाली आलेली आहे. चला मित्रांनो, आता आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण वोल्टास लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 30.30%
FISची होल्डिंग आहे 20.26%, DISची होल्डिंग आहे 35.62% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.61%. आणि जर आपण या कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 9,500 कोटी रुपये. या कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 12,500 कोटी रुपये आणि या कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर 25 मध्ये होती जवळपास 15,500 कोटी रुपये आणि या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 136 कोटी रुपये. वोल्टास लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 250 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता जवळपास 850 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 4,518 कोटी रुपयांनी 5,787 कोटी रुपये आणि करंटली कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे जवळपास 6,500 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लगातार वाढत आहे. झिरोने 21 कोटी रुपये 228 कोटी रुपयांनी आता कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग आहे 382 कोटी रुपये. शॉर्ट टर्म बोरोइंग कंपनीची कमी होत आहे 594 कोटी रुपयांनी 485 कोटी रुपये आणि करंटली आहे 481 कोटी रुपये. वोल्टास लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स कमी झाला आहे 852 कोटी रुपयांनी 678 कोटी रुपये आणि वोल्टास लिमिटेड या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी झाली आहे 836 कोटी रुपयांनी 764 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर कमी होत असेल तर हा एक त्या कंपनीसाठी पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 30.30% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सनी लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. आणि मित्रांनो, कंपनीची सेल्स म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणजे EPS म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर भयंकरपणे खाली आलेली आहे. आणि मित्रांनो, नंतर आपण वोल्टास लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.